आपल्यासोबत माजी मंत्री धर्माराव बाबा आत्राम आहे। बाबा, यावेळेस मंत्रिपदाने हुलकणी दिलेली आहे। 4 वेळा तुम्ही मंत्री राहिलेले आहे। पुन्हा मंत्री बनाल असं वाटतं तुम्हाला? नाही, 5व्यांदा मंत्री बनणारच ना, काय फरक पडते। एक वर्षाकरता मंत्री बनलो, 4 वर्ष खाली होतो, पुन्हा आता 5 वर्षामध्ये कधीतरी बनणार। माझ्या नशिबमध्ये मंत्रीपद आहेच, बनणारच आम्ही। म्हणजे 2.5 वर्षाचा तो एक कार्यकाळ आहे, त्या असो नसो मला काय फरक नाही पडतो, बनणार हे पक्का। कधी बनणार? कधी कधी जेव्हा केव्हा बनवतील ते मी बनणार पक्का। यावेळेस काय डावललं असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, ते ॲडजस्ट करायचं होतं काय, नवीन लोकांना, नवीन तरुण, आमचे ज्येष्ठ होते, आमचे सहकारी झिरवल साहेब ते ज्येष्ठ आहेत, आमचे नेते आहेत आदिवासींचे, त्यांना दिलं संधी। तुमची जी निवडणूक होती ती अत्यंत चर्चेत होती आणि तुमचं जे एक प्रभाव आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्यामुळे असं वाटत होतं की आदिवासी नेता म्हणून तुम्हाला परत स्थान दिलं जाईल। ठीक आहे, आमच्या नेत्यांना केलं त्यांनी, झिरवल साहेब नेते आहेत आमचे। पण असं वाटत नाही तुम्हाला की एक अन्याय झाला म्हणून? नाही नाही, बिलकुल नाही, कशाला नाही, एक आदिवासी घेतले तेच महत्त्वाचं आहे। ते कसं ते दादासोबत काही बोलणं झालं का? नाही नाही नाही, कशा काय बोलायचं, वरिष्ठ नेत्यांना मुद्दाम बाजूला केलं असं तर नाही? छगन भुजबळ साहेबांना पण बाजूला नाही केलं? असं काहीच नाही। आता कशा प्रकारे काय भविष्यामध्ये कसं नियोजन आहे, काय काम, कशावर काम करणार तुम्ही? आमच्या तिथे मायनिंग आहे, मायनिंगला आणखीन अधिक लोकांना रोजगार द्यायचा ते काम करणार मी। पक्ष काही नवीन जबाबदारी दिलं असं वाटतं? नाही नाही, पक्षाचं काम तुम्ही करतच आहो। आमदार असलं तरी काम करतो, नसलं तरी काम करतो। 10 वर्ष असंच पक्षाचं काम केलं, काही सत्ता नसताना सुद्धा आताही आम्ही काम करणार। त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही? नाराजी नाही, धन्यवाद। नवीन लोकांना संधी दिली त्याचं स्वागत करता तुम्ही? स्वागत बिलकुल 100% स्वागत केलंच पाहिजे। आपण बघू शकतो की हे होते माजी मंत्री धर्माराव बाबा आत्राम। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।